सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात येत आहे. सगळे नेते येतात आणि सांगतात की आपण सावंतवाडी शहराचा विकास करू. विकास काय करणार? जे स्वतःला मटका बंद केला म्हणून सगळीकडे मिरवत आहेत की आपण मटका बंद केला, त्याच लोकांनी मटकेवाल्याला तिकीट दिलं. याचं उत्तर पहिलं जनतेला द्या. मालवण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. तुम्ही जर मटकेवाल्याला तिकीट दिलं तर इथे मटक्याचा विकास करणार का? हे पहिलं उत्तर द्यावं. त्याच्यामुळे विकास फक्त सन्मान्य दीपक भाईच करू शकतात, अन्य दुसरा कोणीही विकास करू शकत नाही. त्याच्यामुळे सावंतवाडीच्या सुज्ञ जनतेने हे लक्षात घ्यावं की इकडचे जे स्थानिक नेते असतात त्यांच्या बरोबर जनतेने राहायचं असतं. बाहेर येऊन कोण सांगून काय होत नाही आणि इथं बाहेरच्या व्यक्ती या सावंतवाडीत चालत नाहीत. त्याच्यामुळे निश्चितपणे सावंतवाडीची जनता मराठी बोलणाऱ्याला निवडून देईल. एवढ्या ठिकाणी मला सांगायचं आहे. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, लखन भोसलेंनी प्रेस घेतली की काहीतरी तलावात हॉटेल 2003 मध्ये आले होते. 2003 मध्ये म्हणजे 22 वर्षापूर्वी. यांचं वय 35 आहे. 2003 मध्ये कोण आमदार होते याचा पहिला आधी अभ्यास करावा आणि नंतर बोलावं. लखन राजे हे बालिश आहेत, त्यांना राजकारणातला गंध नाही. त्याच्यामुळे तो बालिश भाऊ बायका तर बडबडला तशी त्यांची गत आहे. जेव्हा आपण कोणावर स्टेटमेंट करतो याचा त्याने आधी पहिला विचार करावा. आणि सावंतवाडी जनतेला मी परत सांगतो, जर तुम्हाला तलाव वाचवायचा असेल तर भाजपला वोट करू नका. 2003 मध्ये जो रामेश्वर प्लाझा बांधलाय बिल्डिंग, त्यामध्ये माझं सुद्धा ऑफिस आहे. ही शैक्षणिक जागा होती, ते ग्राउंड होतं मुलांचं. सावंतवाडी एवढं ज्यांनी या घराण्याने कॉलेजमधल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान केलं पैशाच्या लोभापायी, आणि ते ग्राउंड होतं त्याच्यात बिल्डिंग बांधली. म्हणजे पैशासाठी हे घराला काही करू शकतं, कुठच्याही टोकाला जाऊ शकतं. हे त्याचं उत्तम उदाहरण आज सावंतवाडीकर बघतायत. त्या ग्राउंडवर मुलं क्रिकेट खेळायचे. आम्ही स्वतः तिथं क्रिकेट खेळलेलो आहोत. त्या घराने नुकसान केलं मुलांचं. आज मुलांना ग्राउंड नाहीये, अशी परिस्थिती आहे. ते हॉटेल बांधलं नाही, या जागेचा व्यवहार केला त्या बिल्डरकडनं. हॉटेलचं नाव सांगून 2003 मध्ये या बिल्डरकडनं, तो सावंत म्हणून कोणतरी बिल्डर आहे, त्याच्याकडनं व्यवहार केला. तिसरी गोष्ट, जो निलेश राणेवर काय गुन्हा दाखल केलाय त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. सर्व पक्ष त्यांच्या मागे उभे आहेत, ते एकटे नाही आहेत. आणि पोलिसांनी काय ते करावं. ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही. याच्या मागचा धनी बोलवता धनिक कोण? निलेश राणेवर गुन्हा दाखल करण्याचा बोलवता धनिक कोण? हे सर्व जनतेला माहिती आहे. असे गुन्हे दाखल करून तुम्हाला वाटत असेल की कोण आम्ही घाबरणार, तर आम्ही घाबरत नाही. याच्यातनं आम्हाला आणि जास्त ऊर्जा मिळेल आणि तुमचा पराभव निश्चितपणे अटळ आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. एवढं या ठिकाणी मला सांगायचं आहे.